कष्ट आज मनीषा ताईंनी घेतलाय। माझा तर पर्सनल लॉस झालाय। माझी मामी वय वर्ष 53 ही अंधेरीला भरडावाडीमध्ये राहते, स्वर्गीय शीतल सटाणेकर, आणि हिचा मृत्यू हा केवळ आणि केवळ या कबुतरांच्या विष्ठेमुळे झाला। के वेस्ट वॉर्डला वारंवार तक्रारी करून सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही। याची सुरुवात 2 महिन्यामध्ये सुरुवात झाली आणि येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये माझी मामी संपून गेली। सुरुवात कशाने होते की तिला हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिटीज हा आजार जडला। हा आजार काय आहे की लंग्सला फायब्रोसिस येतात साहेब, आणि हे फायब्रोसिस आले की ते रिव्हर्सेबल नाही आहेत आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन लावावा लागतो, नॅचरल श्वास घेता येत नाही, श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्याच्यामध्ये माणूस हळूहळू हळू करून संपून जातो। आता याच्यामध्ये कित्येक वेळा के वेस्ट वॉर्डला त्या सोसायटीने प्रत्येक वेळेला तक्रारी केल्या, परंतु त्याची दखल घेतली नाही। ज्या ठिकाणी ते कबुतरांना धान्य टाकलं जातं तिथं अनवॉन्टेड ग्रोथ या कबुतरांची त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे धान्य टाकायचं जर बंद केलं तर त्या ठिकाणी कबूतर येणार नाही। म्हणून मला सन्माननीय मंत्री महोदयांना सांगायचा हा विषय फक्त दादरच्या कबूतर खाण्यापुरती मर्यादित नाहीये। ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने धान्य टाकण्यात येतं, कबूतर गोळा केली जातात, मला हेही सांगायचंय, माझी मामी तर गेली पण तिच्यासोबत वॉकला ज्या बाकीच्या महिला होत्या त्या सुद्धा त्याच्यातल्या 2-3 जणी आजही या त्रासाने त्या ठिकाणी बाधित आहेत। आणि त्यामुळे मला नम्र विनंती सभापती महोदय करायचंय की या ठिकाणी मुंबईच्या सगळ्याच ठिकाणी किंवा राज्यातही जर अशा पद्धतीने कुठे असेल तर हे कबुतरांना धान्य टाकण्यावरती निर्बंध आणण्यात यावं, एवढंच सांगायचंय। धन्यवाद सभापती महोदय।